कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठा योजना बार्शीटाकळी येथे राबविण्यात आली, पण बार्शीटाकळी शहर मात्र तहानलेले राहिले का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला होता। बार्शीटाकळीच्या भ्रष्ट प्रशासनावर स्थानिकांनी आरआरसीच्या रणसंग्राम या कार्यक्रमात जोरदार आगपाखड केली। बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी निवडणूक घोषित झाली असून यात 17 उमेदवारांना निवडून द्यायचे आहे। जवळपास 21,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे। बार्शीटाकळी येथे नागरिकांच्या समस्यांची जंत्री यावेळी स्थानिकांनी मांडली। शहर छोटे असले तरी भ्रष्टाचार मोठा असल्याची चर्चा आरआरसीच्या रणसंग्राम या कार्यक्रमात समोर आली आहे। बार्शीटाकळी येथील गणमान्य नागरिक या रणसंग्राम कार्यक्रमात सहभागी होते। सर्वच राजकीय पक्षांचे नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते। राजकारणातील अशिक्षित लोकांना मते देणार नाही, त्यांच्यामुळे शहराचा विकास खुंटतो, त्यामुळे भविष्यात आम्ही मतदान करताना शिक्षित लोकांना मतदान करणार आहोत असा ठाम विश्वास बार्शीटाकळी येथील नागरिकांनी व्यक्त केला। मंत्रालयातून विकास निधी खेचून आणणाऱ्यांना आम्ही मतदान करू तरच आमचा विकास होईल, रस्ते चांगले होतील, स्ट्रीट लाईट्स लागतील, शहरात स्वच्छता होईल। 1 ऑगस्ट 2015 पासून बार्शीटाकळी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झालेले आहे। राज्य शासनाने कमीत कमी अंदाजे 150 कोटी रुपये बार्शीटाकळी शहर विकास करिता आतापर्यंत दिलेले आहे, परंतु राज्य शासनाचे आणि जे नगरपंचायतचे जे भ्रष्ट अधिकारी आहे यांचे खाबुगिरीमुळे बार्शीटाकळी शहराचा विकास झालेला नाही। बार्शीटाकळी नगरपंचायत 2 चे समजा 2 वार्ड क्रमांकामध्ये कोणतेही काम झालेलं नाही आहे। सध्या तिथं हापशा बंद पडलेल्या आहेत आणि रस्त्याची दुरुस्ती झालेली आहे। रस्त्याच्या मधोमधी त्या हापशीमध्ये आता रस्ता आलेला आणि त्याच्यामध्ये खाली भांड पण लागत नाही। 6 महिन्यापासून यांनी पाईपलाईन टाकलेली आहे आणि रस्त्याचे नाल्याचे काम कोणतेच झालेले नाही आहेत। सर, यहाँ का जो काम हुआ जब से इलेक्शन नहीं हुए, जब से तो बहुत ही बेकार काम हो गया। यानी अधिकारी लोग यहाँ की सुनने को तैयार नहीं। इलेक्ट्रिक वाले के पास में जाओ, ताड़े साहब के पास, क्या भाई वो लाइट लगाओ, तो बोलते हमने अभी बिल को पैसे नहीं दिए वहाँ पर, तो लाइट कहाँ से आएंगी। इतनी कंप्लेन है ताड़े साहब की कि मैं बता नहीं सकता। उनको 2-2 पोस्टिंग देके रखे, मैं 10-10 होगा तो इनको बोल रहा क्या उनको कोई भी एक पोस्टिंग पे रखो, एक तो टाकली में रखो, तो बाहर को रखो। तो ऐसा कुछ कर नहीं रहा शासन, सुनने को तैयार नहीं और कोई बात मानता नहीं शासन।